नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मनूर तब येथील प्रसिद्ध हेमाडपंथी महादेव बळी या ठिकाणी गेल्या 40 वर्षांपासून वीज नसल्यामुळे समस्त गावकऱ्यांनी नायगाव नगरपंचायतचे नगरसेवक पंकज पाटील चव्हाण यांच्या समोर प्रस्ताव मांडला होता। यावेळी त्यांनी कुठलाही विलंब न करता गावकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन विद्युत पुरवठा कामाचे उद्घाटन करून कामाला सुरुवात केली आहे। यावेळी समस्त गावकरी मंडळी यांनी पंकज पाटील चव्हाण यांचे आभार मानले आहे। पासून लाईटचा प्रलंबित प्रश्न होता महादेव मंदिराकडचा, आणि महादेव मंदिर हे हेमाडपंथी महादेव आणि बळीचं मंदिर आहे। या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये आणि शिवरात्री महिन्यामध्ये पंचक्रोशीतून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी अनेक प्रकारचं अनुदान होत असते। पण लाईट नसल्यामुळं पाण्याची सुद्धा इथं अडचण निर्माण होत होती। इथं राहण्यासाठी महाराजांना सुद्धा जंगलात झाल्यासारखं लाईटची व्यवस्था नसल्यामुळं खूप अडचणी येत होत्या। पण आदरणीय पंकज पाटील चव्हाण यांनी हा लाईटचा प्रश्न सर्वांच्या गावकऱ्यांनी विनंती केली, हा लाईटचा प्रश्न सोडवलेला आहे। आणि महादेव बळीचं मंदिर जाजवल्ले मंदिर आहे, नवसाला पावणार हे मंदिर आहे। पंचक्रोशीतून लोक या ठिकाणी भरपूर येतात आणि या ठिकाणी ज्या व्यक्तीने या ठिकाणी चांगले योगदान दिलेलं आहे आणि या ठिकाणी सर्देनयाची सेवा केलेली आहे त्यांना हे इथलं देवस्थान पावलेलंच आहे। पंकज पाटलाला सुद्धा या देवस्थानचा काहीतरी ना काहीतरी प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही हे मला खात्री आहे असं। आणि हे जे मंदिर आहे श्री शिंगणापूरच्या नंतर महादेव आणि बळीचं मंदिर आपल्या या भागामध्ये कुठंच नाही, पण एका गोदावरीच्या नदीच्या काठावर बसलेले मंदिर आहे आणि महादेव आणि बळीचं मंदिर आहे। लय ज्याच ठिकाणी महादेव आणि बळीचं मंदिर राहत नसते, पण या मनोर ठिकाणी आहे। आणि यांची जी परंपरा आहे, कोणी म्हणतात हे रामराजेच्या काळामध्ये हे मंदिर झालेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि हे खूप मंदिर चांगलं आहे। आज या ठिकाणी आपण महादेव मंदिराच्या ठिकाणी लाईटचे जे काम होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। या ठिकाणी उपस्थित सर्व गावातील सर्व मंडळी व आमच्यासोबत सर्व आलेले आमचे सर्व सहकारी 1983 सालीपासूनचा हा लाईटचा जो प्रश्न आहे, मंदिरावर लाईटची व्यवस्था नाही, मागणी आहे 1983 पासून। तर या निमित्ताने मी एक या परिसरामध्ये एका कामानिमित्त आलो असता कार्यक्रमानिमित्त आलो असताना गावातील सर्व शिवभक्तांची मागणी होती की बाबा काही करता येत असेल तर आपण केलं पाहिजे असं सर्वांनी विनंती केली। वसंतराव पाटलाकडे त्यांनी आमचं हे मागणी पोचवा साहेबाला विनंती आहे। आमच्या गावकऱ्यांतर्फे आमच्या सर्व शिवभक्तांतर्फे विनंती आहे की या ठिकाणी लाईटची व्यवस्था झाली पाहिजे। मग मी तसंच इथले जे सगळेजण मी 2-3 वेळेस आलो होतो मंदिरला, या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी बघितलं की कशी म्हणजे बरेच जण उत्सुकपणे इतक्या आनंदाने या ठिकाणी सेवा करतात, भंडारे करतात, सप्ताह होतो। परंतु त्या ठिकाणी एवढं सर्व भक्तिमय वातावरण असताना एवढं सर्वजण या ठिकाणी सेवा भावनेतून इथं कार्यक्रम करत असतात। तर या ठिकाणी आपलं पण कुठंतरी कर्तव्य बनतं। एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही विचार केला व खरोखर या ठिकाणी लाईटची व्यवस्था आहे आणि एवढं सर्व चांगलं काम होत असताना गावातील नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत आहे।